दर्शूबाई लय मोठे टमाटे आणले मार्केटमधून, लय मोठे मस्तपैकी काहीतरी एकदम जगाच आयटम करायचा टमाट्याचा। एवढे सगळे टोमॅटो आणलेलेच आहे, तर आता ह्याचा टोमॅटो केचप बनवूया, तो पण एकदम घरच्या घरी, विदाउट प्रिझर्वेटिव्ह, विदाउट कलर। चला बघूया कसा बनवायचा टोमॅटो सॉस। सर्वात आधी टोमॅटोज निवडून घेतले, जे कडक कडक होते ते घेतले, थोडेसे नरम असलेले साईडला काढले। सर्व टोमॅटोज धुवून घेतले, पुसून घेतले आणि साखर, लाल मिरची, एक कांदा, लसूण, मीठ, खडे मसाले घेतले, जिरं, मिरे, लवंग, चक्रफूल आणि कलमी। सर्व सामान एकत्र काढून घेतलं की नंतर टोमॅटोज कट करायचे। टोमॅटोज कट करताना टोमॅटोचे 8 पीसमध्ये टोमॅटोला कट करायचं। सर्व टोमॅटोज कट करून घ्यायचे एक एक करून। टोमॅटो कट करून झाले, कट करताना लक्षात ठेवायचं की त्याचं वरचं जे टोक असते ते वेगळं काढायचं आणि पूर्ण टोमॅटो सेम शेपमध्ये कट केले गेले पाहिजे। नंतर गॅसवर भांडं ठेवायचं, भांड्यात 2 चम्मच किंवा अर्धा कप पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। पूर्ण टोमॅटोज ते भांड्यात टाकायचे। टोमॅटो टाकले की टोमॅटो नंतर जो आपण एक कांदा घ्यायचा मोठ्या आकाराचा, तो एक कांदा चिरून टाकायचा, त्याचे सगळे कांद्याचे पत्ते पत्ते वेगळे करून टाकायचे। नंतर लसूण पाकळ्या घ्यायच्या, एक लसूणच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या, त्या टाकायच्या। वाळलेली लाल मिरची जी असते ती कट करून टाकायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं। मीठ इथे अंदाजानुसार टाकायचं, आपण परत मीठ ॲड करू शकतो। मीठ याच्यासाठी टाकायचं आधी शिजताना, जेणेकरून आपला टोमॅटो कांदा लवकर शिजेल। आता इथे हळूहळू हे शिजेपर्यंत इकडे आपण जे खडे मसाले काढलेले होते त्या सर्व खडे मसाल्यांची एका कपड्यात पोटली बांधून घ्यायची। सर्व खडे मसाले कपड्यात पक्के बांधायचे, जेणेकरून ती पोटली सुटणार नाही। हे पोटली आपल्याला टोमॅटो सॉससाठी खूप कामाची आहे आणि फ्लेवर खूप चांगला येतो। आता टोमॅटो जोपर्यंत थोडेसे सॉफ्ट होत नाही तोपर्यंत ही पोटली टाकायची नाही। टोमॅटो सॉफ्ट झाल्यावर पोटली टाकायची, कारण पोटलीची गाठ सुटली पाहिजे नाही आणि पोटलीतले फ्लेवर्स चांगले यायला पाहिजे। आता टोमॅटो सॉफ्ट झालेले बऱ्यापैकी, आपण आता हे पोटली टाकली। पोटली थोडीशी व्यवस्थित हँडल करायची, जेणेकरून तिची गाठ सुटणार नाही। गाठ सुटली नाही म्हणजे आपले खडे मसाले टोमॅटोमध्ये मिक्स होणार नाही। बघा हळूहळू सगळे टोमॅटो, कांदा, लसूण सगळं सॉफ्ट व्हायला लागलं, शिजायला लागल्या। टमाटे अजून थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचे। शिजवताना शक्यतोवर झाकण लावून शिजवायचं। झाकण लावून शिजवल्यामुळे जो आपण मसाले ॲड केलेले आहेत त्याचा फ्लेवर जो आहे तो एकदम व्यवस्थित त्या टोमॅटोत उतरून जातो। बघा आता टोमॅटो एकदम सॉफ्ट झालेले आहेत, टोमॅटोचे पीस दिसत नाहीये, सो गॅस बंद करायचा आणि सर्व सारण थंड करून घ्यायचं। थंड झाल्यानंतर त्याच्यात जी आपण पोटली टाकलेली होती ती पोटली काढायची। ही पोटली टाकून द्यायची नाही, ही अशीच ठेवायची, परत आपल्याला टोमॅटोमध्ये टाकायची। थंड झालेल्या याची प्युरी करून घ्यायची। लक्ष ठेवून प्युरी बारीक चाळणीने गाळून घ्यायची, जेणेकरून एकदम विकतसारखा आपला टोमॅटो सॉस एक सेम कन्सिस्टन्सीचा होईल, ज्याच्यात जाडसर काही येणार नाही। गाळल्यामुळे ना आपण जे टोमॅटोच्या बिया वगैरे साल असतात ते वेगळे होऊन जातात। बघा आता बघू शकतो आपण टोमॅटो प्युरी काढल्यानंतर किती बिया वगैरे आणि साल्टा निघाले। हे आपण उन्हात सोकवायचं आणि याची बारीक पावडर करायची। ही पावडर आपण भाजींमध्ये वापरू शकतो। गाळून घेतलेलं टोमॅटोचं सूप परत गरम करायला ठेवायचं, त्याच्यामध्ये साखर टाकायची। साखर सध्या अंदाजे टाकायची, टेस्ट करून पाहिल्यावर आपण परत साखर टाकू शकतो। साखर सोबत चायनीजमध्ये आपण जे वापरतो ते एडिबल व्हिनेगर, भाजीचा 1 चम्मच टाकायचं आणि शिजू द्यायचं। व्हिनेगरमुळे टोमॅटो सॉसला फ्लेवर पण येतो आणि जास्त काळ टिकण्यास मदत होते। आता बघा टोमॅटो सॉस शिजतोय आणि त्याला एकदम जसा मार्केटच्या टोमॅटो सॉसला असतो तसाच रेड कलर येतोय। आता हा टोमॅटो सॉस झाला की नाही हे आपण प्लेटमध्ये टोमॅटो सॉस टाकायचं आणि चेक करायचं। बघा इथे थोडासा गॅप येतोय आणि पाण्यासारखी कन्सिस्टन्सी आहे अजूनही। चेक करून घेतल्यानंतर सोबतच टेस्ट पण करून पाहायचं, काही कमी जास्त असेल तर ॲड करता येते। मला अजून स्ट्रॉंग फ्लेवर पाहिजे होते म्हणून मी पोटली ॲड केली आणि थोडंसं तिखट पण ॲड केलं लाल मिरचीचं आणि परत शिजू दिलं। शिजल्यानंतर बघा आता हे थोडंसं आटलेलंही दिसत आहे आणि घट्ट झालेलं दिसत आहे। आता परत एक वेळा कन्सिस्टन्सी चेक करून पाहू। बघा आता आधीपेक्षा घट्ट कन्सिस्टन्सी आहे आणि परफेक्ट आहे। आता पाणी दिसत नाही म्हणजे आपला टोमॅटो सॉस रेडी आहे। हा टोमॅटो सॉस आता थंड करून घ्यायचा आणि बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवायचा। रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून पहा, कशी होते ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।